समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धर्म त्या सद्धर्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी आपल्या एन रामाराव सोसायटीमध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मपद गाथा आणि कथा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाचं आपण वाचन चिंतन मनन करत आहोत. यापूर्वी 5व्या क्रमांकाची गाथा आपण बघितली होती. आज आपण बघूया 6व्या क्रमांकाची गाथा. परे जनंग विजानन्ति मय्यमेथ यमामसे एच तथ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा. गाथेचा अर्थ असा आहे की एकमेकांचे प्रतिस्पर्धी मनुष्य जाणत नाही की आपण मृत्यूकडे विनाशाकडे जात आहोत, आणि ते ज्या प्रसंगी असे जाणतात त्यावेळी त्यांचे भांडणे शांत होत असतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये मनुष्य स्वभावता जाणत नाही की आपण एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहोत. पण जे लोक या गोष्टीला जाणतात, समजून घेतात, तर त्या लोकांचे सर्व भांडणे शांत होतात असं म्हटलं आहे. गाथेचा आपण भावार्थ बघूया. यथ म्हणजे याच ठिकाणी, वर्तमान काळामध्ये. परे म्हणजे दुसरे किंवा मृत्यू पश्चात असं सुद्धा परेला असं म्हटलं आहे. मय्यम म्हणजे आम्ही, जे काही लोक आहेत तर त्यांना आम्ही म्हणजे सर्वच या संसारामध्ये जे काही लोक आहेत ते. यमामसे, यमामसे म्हणजे मरणे, यमामसे म्हणजे मरणे. न विजयंती म्हणजे जाणत नाही, न विजयते म्हणजे जाणत नाही. जे काही सत्य आहे त्या तथ्याला आपण जाणत नाही. येच म्हणजे काहीही, किंवा विजानती म्हणजे जाणतात, ततो म्हणजे त्यामुळे, आणि मेधगा म्हणजे भांडण, मतभेद, तसेच संमती म्हणजे शांत. अशा पद्धतीने जो मनुष्य जे वाद विवाद भांडण तंटे करत असतो तर तो मनुष्य जाणत नाही या संसारामध्ये की आपण एक ना एक दिवस तर मृत्यूला प्राप्त होणार आहोत. आणि आपण जर मृत्यूला प्राप्त होणार आहोत तर मग आपण वाद का करावा, आपण विवाद का करावा, आपण भांडण तंटा का करावा. परे चनं विजानन्ति मय्यमेथ यमामसे एच तथ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा. म्हणजे मनुष्य जाणत नाही, समजून घेत नाही. कशामुळे? तर मनामध्ये अज्ञान आहे, अडाणीपणा आहे. अडाणीपणामुळे, अज्ञानपणामुळे मनुष्य जाणत नाही की आपण तर या संसाराला सोडणार आहोत, आपण तर मृत्यूला प्राप्त होणार आहोत, आपण तर मरणार आहोत, आणि आपलं जीवन हे मृत्यू आहे, आपलं जीवन हे मरणार आहे. तर मग अशा प्रकारे वाद विवाद भांडण तंटे करून काय लाभ होणार आहे? परंतु जे लोक या गोष्टीला जाणतात, समजतात, तर त्या लोकांची सर्व कलह, सर्व भांडणं शांत होतात असं म्हटलेलं आहे. वाद विवाद आणि भांडण हा जो विषय आहे तर भगवंत असे म्हणतात की हा सर्वच लोकांमध्ये असतो. म्हणजे स्त्री स्त्रीमध्ये सुद्धा असतो, पुरुषांमध्ये सुद्धा असतो, स्त्री आणि पुरुषांमध्ये सुद्धा असतो, किंवा बहीण भावामध्ये असतो, भावांमध्ये असतो, बहिणी बहिणींमध्ये असतो, पती पत्नींमध्ये असतो. सर्वच या संसारामध्ये वादविवाद होत असतात. बरं, केवळ म्हणजे ग्रस्त जे लोक असतात, जे पारिवारिक लोक आहेत, संसारिक लोक आहेत, या संसारिक लोकांमध्येच वादविवाद असतो असं आहे का? तर असं काही बिलकुल नाही आहे. म्हणजे
ज्यांनी घराचा त्याग केलेला आहे, ऐका, जे समजा साधू आहेत, संन्यासी आहे, ऋषीमुनी आहे किंवा भिक्षू आहे, यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होत असतो, यांच्यामध्ये सुद्धा भांडण विवाद होत असतो. कारण या संसारामध्ये दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा वादविवाद भांडण तंटा होत असतो. मग दोन पासून समूह राहतो, समूहामध्ये सुद्धा अशा प्रकारचा वादविवाद भांडण तंटा निर्माण होत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की हे सर्व जे काही होत आहे, हे सर्व आणि सर्व केवळ अज्ञानामुळे होते. मग तो सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, भिक्षू असू द्या, उपासक असू द्या, सदग्रस्त असू द्या, संन्यासी असू द्या, मुनी असू द्या, इकडे कोणी असू द्या, त्यांच्यामध्ये असणारा जो वाद विवाद आहे तर हा केवळ आणि केवळ अज्ञानपणामुळे, कारण ते अज्ञानी असतात, ते जाणत नाही. भांडणाचं मूळ कारण काय असतं तर मीपणा, अहमपणा, गर्व, मी, माझं आणि माझ्यासाठी, या तीन कारणामुळे शक्यतो भांडण होत असतात. म्हणजे मी असा आहे, मी असा असल्यामुळे मग माझं आहे का, माझं ऐकलं पाहिजे, मी जे सांगतो तेच खरं आहे, तुम्ही जे सांगता ते सत्य नाही आहे, हे माझं आहे, हे माझ्यासाठी आहे, हे मीच करू शकतो, असं कोणीच करू शकत नाही, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. म्हणजे मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी भावना आहे, तर ही भावना जेव्हा जेव्हा मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होते तेव्हा तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात होत असते, भांडणाला सुरुवात होत असते, वाद विवादाला सुरुवात होत असते. आणि जिथे वाद विवाद भांडण तंटा असतो तिथे काही गुण नष्ट होत असतात, तिथे मैत्री नष्ट होते, तिथे समजूतदारपणा नष्ट होतो, तिथे आपुलकी प्रेम भावना नष्ट होते, तिथे करुणा नष्ट होते. म्हणजे जिथे अकुशल विचारांचा उगम होतो तिथे कुशल विचार पूर्णपणे नष्ट होतात, नाहीसे होत असतात. आणि काही क्षणापुरतं मनुष्य चांगल्या सद्गुणाला पूर्णपणे विसरून जातो. ऐक ना, एखादा मनुष्य चांगला जर असेल परंतु त्याच्या चित्तामध्ये राग द्वेष लोभ मोह निर्माण झाला तर तो चांगल्या विचारांना सुद्धा त्या क्षणापुरतं विसरून जातो आणि कृत्य तो करत असतो. मग व्यवहारामध्ये कधी कधी लोक असं म्हणतात बघा की हा मनुष्य तर वाटत नव्हता असा, किंवा ही स्त्री तर वाटत नव्हती अशी, आम्हाला तर लय चांगले वाटत होते, असं करेल असं बिलकुलच वाटत नाही, पण हिनं तर लयच कार्यक्रम भारी करून टाकला म्हणतात. म्हणजे असं होतं कधी कधी. म्हणजे मनुष्य चांगला तर दिसतो परंतु कधी कधी असं कृत्य करतो की मनुष्याला बघा त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी भाग पाडावं लागतं. एखादा मनुष्य नेहमी जर वाद करत असेल, विवाद करत असेल, भांडण करत असेल, तंटा करत असेल, तो जर भांडत असेल तर लोक काय म्हणतात, याचं रोजच आहे म्हणतात, काय फरक पडत नाही, याला सवय अशीच आहे, याला भांडण केल्याशिवाय वाद विवाद केल्याशिवाय याला काय अन्न गोल लागत नाही, हा रोज भांडण करतो म्हणतात, याला बिलकुल करमतच नाही म्हणतात. म्हणजे अशा व्यक्ती जर कृत्य करत असेल तर ते नित्य नियमाचं होते. परंतु चांगला मनुष्य जर एखाद्या वेळेस असं कृत्य करेल तर मात्र लोक विचार करतात, लोकांना पश्चाताप होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी स्मृती जागरूक असली पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. जागरूक आपली स्मृती असेल, सतर्क आपली स्मृती असेल तर ही कृती बघा आपल्याकडून होत नाही. आणि त्यामुळे भगवंताने हा जो उपदेश दिलेला आहे तर हा उपदेश आणि वाद विवाद भांडण तंटा करण्यासाठी फार मोठं कारण लागतं का, बिलकुलच नाही आहे. कधी कधी जेव्हा एखादं भांडणाचं मूळ कारण जेव्हा मनुष्य शोधतो तर मनुष्याला असं वाटतं की अरे एवढ्या छोट्या गोष्टीवरून वाद झाला, एवढ्या छोट्या गोष्टीवरून भांडण झालं. म्हणजे भगवंत असे म्हणतात की भांडणाची जी म्हणजे मूळ कारण असतं ते अग्नीच्या ठिणगीप्रमाणे असतं. ऐक ना, अग्नी जशी काडी, आता एकदम छोटीशी काडी दिसते, काय काडी किती छोटी आहे, म्हणजे काडी अगदी छोटीशी आहे परंतु आग मात्र साऱ्या जगाला लावू शकते, साऱ्या गावाला साऱ्या घराला आग लावू शकते. अगदी तशाच प्रकारे वादाची जी ठिणगी आहे, भांडण्याची जी गोष्ट आहे, अगदी छोटीशी जरी असेल तरी मात्र ती खूप मोठा वादविवाद करत असते. अशाच प्रकारे एकदा भगवंताने हा जो उपदेश दिला तर कोशांबी येथील भिक्खूंना उद्देशून भगवंताने हा उपदेश दिला आहे.
तर कौशांबीचे जे काही भिक्षू होते म्हणजे वैशाली या परिसरामध्ये, ते श्रीमंत होते. श्रीमंतीचा मनुष्याला अहंभाव असतो आणि श्रीमंत धनवान असल्यामुळे त्यांना अहंभाव असायचा. आणि अहंभाव असल्यामुळे मग भिक्षू जरी झाला असेल तरी त्यांना असं वाटायचं की आम्ही खूप उच्च कुळातले आहोत, आम्ही राजकुमार आहोत. आणि त्यामुळे ते अन्य जे काही सर्वसामान्य कुळातून येणारे जे काही भिक्खू असतात तर त्यांच्या प्रती त्यांची भावना तशा प्रकारची असायची. तर एक वेळचा प्रसंग श्रावस्तीमध्ये, म्हणजे घोषिताराममध्ये, तसं भगवंताने उद्देश हा श्रावस्तीमध्ये दिला, पण घटना आहे घोषितारामची. घोषितारामची घटना आहे कौशांबीच्या भिक्खूंची. तर कौशांबीच्या भिक्खूंची घटना आहे. श्रावस्तीमध्ये भगवंताने हा उपदेश दिलेला आहे भिक्षूंना, उपासकांना. तर एकदा काही भिक्षू विनयधर आणि त्रिपिटकधर, म्हणजे जे विनयाचं पालन करणारे जे भिक्षू असतात त्याला विनयधर असं म्हणतात, आणि जे त्रिपिटकांचं अध्ययन करणारे जे भिक्षू असतात तर त्यांना म्हणजे त्रिपिटकधर म्हणतात किंवा धम्मकथिक असं म्हणत असतात. तर विनयधर आणि त्रिपिटकधर असे दोन भिक्षू होते. तर एकदा एक भिक्खू जो की त्रिपिटकधर असतो, जे त्रिपिटकाचं अध्ययन करणारा, दुसऱ्यांना शिकवणारा भिक्षू असतो, तर तो भिक्षू बाथरूम मध्ये जात असतो. बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्या बकेटमध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहते. विनय असा आहे की जर तुम्ही बाथरूमला गेला असाल तर तिथे असणार जे पाणी आहे त्या सगळ्या पाण्याचा तिथे यूज केला पाहिजे, म्हणजे वापर केला पाहिजे पाण्याचा, असं म्हटलं आहे. तर थोडंसं बकेटीमध्ये पाणी असते. ते भिक्षू आल्यानंतर दुसरा एक विनयधर भिक्खू बाथरूमला, वॉशरूमला जात असतो. तर तो पाहतो की अरे या भिक्षूने पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. तर लगेच तो विनयधर येतो आणि त्या भिक्षूंना म्हणतो की भिक्षू, तुझा हा अपराध आहे, तुझा हा गुन्हा आहे. विनयाला अनुसरून तू पाणी पूर्ण वापरलं पाहिजे, पण पूर्ण काही तू पाणी वापरलं नाही. तर तो भिक्षू म्हणतो की ठीक आहे, काही एवढा विषय त्याच्यामध्ये नाही आहे, छोटीशी गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे. मग त्या दोघांमध्ये थोडंसं बोलणं चाललं होतं, पण मग थोड्या वेळापर्यंत ते शांत राहतात. पण शांत राहिल्यानंतर हा जो विनयधर भिक्खू असतो तो भिक्षू मात्र बाकीच्या भिक्खूंना सांगतो, म्हणजे बाकीच्या भिक्खूंना सांगतो, या बघा, यांना काही समजत नाही, यांना काही विनयाचं माहिती नाही आहे, हे काही चांगल्या प्रकारचं धम्माचं आचरण करत नाही आहे. मग तो भिक्षू त्याला सांगतो, तो भिक्षू त्याला सांगतो, तो भिक्षू त्याला सांगतो. हा भिक्खू सुद्धा बाकीच्या भिक्षूंना सांगतो. हा अपराध कबूलही करतो की माझ्याकडून झालं, ठीक आहे, ते तेवढं समेट पण होते. परंतु मग त्यांच्यावरती ते व्यंग करत असतात. ऐक ना, व्यंग, व्यंग म्हणजे उपरोधात्मक कधी कधी बोललं जातं ना. तर मग काही भिक्षू त्या भिक्षूला उपरोधात्मकपणे बोलू लागले. तर तो भिक्षू म्हणे, अरे मी तर मान्य केलं होतं, तो वाद तर तिथेच मिटला होता, मग हा माझ्यावरती व्यंग कसं करत आहे. मग त्या भिक्षूंना पुन्हा जाऊन तो बोलतो की तुला तर सांगितलं होतं, आपलं तर बोलणं झालं होतं, मग तू पुन्हा कशाला सांगतो, पुन्हा कशाला तू म्हणतो. असं म्हणता म्हणता मग थोडं बोलता 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 त्यांची वाद होतो. मग एवढा वाद होतो की एका बाजूने विनयधर आणि एका बाजूने धम्मकथी, दोघ जण भांडत असतात, बोलत राहतात, एकमेकांना बोलतात. असं बोलता बोलता चांगला त्यांचा वाद होतो. मग वाद झाला. आता वाद म्हणजे काय, भांडण नसते मारामाऱ्याचं, बोलण्याचा शाब्दिक वाद असतो. आणि शाब्दिक वाद असल्यामुळे मग दुसऱ्या दिवशी भिक्षाटनाला जेव्हा जायचे तर हे सोबत जात असत, भिक्षाटनाला सोबत जायचे. पण भांडण झाल्यामुळे विनयधर भिक्खू एका दिशेने भिक्षाटनाला गेले आणि धम्मकथिक दुसऱ्या दिशेने गेले. मग लोक विचार करू लागले, अरे म्हणजे नेमकं काय झालं, आज हे बंदी जिंकून आले नाही, हे बंदी टिकून गेले. मग असं करता करता बघा ती गोष्ट हळूहळू हळूहळू लोकांपर्यंत पोहोचून जाते. मग काही सुज्ञ लोक असतात, सुज्ञ लोक येतात विहारामध्ये आणि विहारामध्ये भंतेजींना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता काही भिक्षू समजून घेतात, पण काही भिक्षू असं म्हणतात की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय घेणं नाही, आम्ही आमचं पाहून घेऊ. ते लोक समजून सांगतात, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. लोक म्हणतात की ठीक आहे, आम्हाला काय करायचं, तुम्हीच तर सांगता आम्हाला की भांडण करू नये, विवाद करू नये, वाद करू नये, आणि तुम्हीच भांडत आहात, मग आम्हाला काय करायचं, निघून जातात उपासक लोक. असं करता करता बघा, पण ही गोष्ट चांगली नसते लोकांसाठी, कारण लोकांची मानसिकता बदलते, खराब होते मानसिकता. तर काही सुज्ञ लोक भगवंताकडे जातात, भगवंताकडे जातात आणि भगवंताला सांगतात की भगवान, अशा अशा प्रकारे भिक्खूंमध्ये वाद झाला. भगवान, ही गोष्ट योग्य नाही, चांगली नाही गोष्ट, कारण लोकांच्या हितासाठी सुखासाठी गोष्ट चांगली नाही.
त्यामुळे यावरती काय तर तोडगा काढा. तर भगवंत मग येतात आणि भगवंत त्या दोन्ही भिक्खूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जातकथा सांगतात, संदर्भ देतात. वाद केल्यामुळे, विवाद केल्यामुळे, भांडण केल्यामुळे, तंटा केल्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम होतात, त्याचा लोकांवरती काय परिणाम होतो, आपल्या ध्यान साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो, असं भगवंत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न करत असतात. ते भिक्षू तेवढ्या पुरतं तेवढं ऐकून घेतात आणि भगवंताचं सुद्धा ऐकत नाहीत, पुन्हा ते भांडण करतात. तर भगवंत असे म्हणतात की मी तुम्हाला भिक्षू बनवलं, मी तुम्हाला शिष्य बनवलं, तरी सुद्धा माझं तुम्ही ऐकत नाही आहात. तर माझं तुम्ही ऐकत नाही असं म्हणतात भगवंत. लोकांना सुद्धा ही गोष्ट कळते. लोक खूप नाराज होतात. अरे, हे भिक्षू तर फारच उद्धट आहेत, हे भिक्षू तर फारच गर्विष्ठ आहेत. म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं ऐकत नाहीत, सम्यक संबुद्धाचं ऐकत नाहीत. अशा प्रकारची भावना बघा लोकांच्या मनामध्ये. मग भगवंत बोलतात, त्यांना सांगतात, कथा सांगतात, त्याचे दुष्परिणाम सांगतात, काय होणार आहेत, काय नाही आहे. परंतु भिक्षू काय ऐकत नाही. मग भगवंत म्हणतात की ठीक आहे, जर तुम्ही माझं ऐकत नाही तर मग तुमच्यासोबत माझं राहण्याचा काय उद्देश आहे, माझा काय राहण्याचा फायदा आहे. तर भगवंत त्या वर्षावासामध्ये जंगलामध्ये निघून जात असतात. तर पारिलेक नावाचं जे वन असते, त्या पारिलेक नावाच्या वनामध्ये भगवंत हा बघा वर्षावास करत असतात. म्हणजे वर्षावासाच्या पूर्वी घटना होते. मग भगवंत एकटेच जातात. ऍक्च्युअल मध्ये भगवंत एकटे कधीही नसतात. भगवंताच्या सोबत एक आनंदभंते राहतात, काही भिक्षू राहतात. असे दोन प्रसंग बौद्ध साहित्यामध्ये, म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये, बाकी असतील तो भाग वेगळा, पण माझ्या वाचण्यामध्ये दोन प्रसंग अशा आहे की भगवंत एकटे होते. हा एक पारलेक वनाचा प्रसंग, जेव्हा भगवंत जंगलामध्ये एकटेच राहिले. आणि दुसरं सारीपुत्त भंते जेव्हा परिनिर्वाणाला प्रवृत्त होत होते, तर भगवंत भिक्खूंना सांगतात की भिक्षूंनो, तुमचे बंधू जात आहे, माझा पुत्र जात आहे, तर तुम्ही त्यांना निरोप द्या. तर सारीपुत्त भंतेंना परिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी जेव्हा ते आपल्या गावी जातात, तर तेव्हा मात्र भगवंतासोबत कोणी भिक्षू राहत नाही. सगळे भिक्षू त्यांना, सारीपुत्त भंतेंना समारोप देण्यासाठी जात असतात. हे दोन प्रसंग माझ्या वाचण्यामध्ये आले की भगवंत एकटे होते. पारलेक वनामध्ये गेल्यानंतर लोकांना मात्र ही गोष्ट खूप खटकते. लोकांना खूप वाईट वाटते की अरे, हे भिक्षू तर बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे होतं असं, त्याचा परिणाम असा होतो की जे लोक विहारामध्ये येऊ लागले, ते लोक हळूहळू विहारामध्ये येणं कमी करतात. जे लोक भिक्षूंना भोजन देऊ लागले, भिक्षाटन देऊ लागले, जे लोक वेगवेगळ्या प्रकारे भिक्षूची सेवा करू लागले, ते लोक मात्र हळूहळू कमी होतात. मग लोक भिक्षूंना काय भिक्षाटन देत नाहीत, भोजन देत नाहीत, आणि त्यामुळे भिक्षूंची अडचण होते. साहजिकच आहे, कारण भिक्षूंचं जीवन कोणावरती आहे, उपासकांवरती आहे. जर उपासकाने समजून घ्या भोजनदान दिलेच नाही, उपासकाने जर दान पुण्य केलंच नाही, तर भिक्षू कसे काय जगणार आहे. भिक्षू तर परजीवी आहे ना, भिक्षू समाजावरच्या भरोश्यावर आहे. समाजाने जर दिलं तर भिक्षू संसारामध्ये राहू शकतो, जगू शकतो, किंवा तशा प्रकारचं जीवन तो संसारामध्ये राहू शकतो, जीवन जगू शकतो. परंतु उपासकाने जर समजा सहाय्य केलं नाही, उपासकाने जर मदत केली नाही, तर भिक्षू कसे काय जिवंत राहणार आहे. आणि त्यामुळे भिक्षूंचा आणि उपासकांचा हा दुवा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि भिक्षूंचा आणि उपासकांचं जे नातं आहे, तर ते खरं तर नातं भोजनदानामुळेच तयार होते. कारण भिक्षू आपल्याकडे कशासाठी येतो, तर पहिलं कर्तव्य काय आहे, तर भोजनदानाचं पहिलं कर्तव्य आहे. मग बाकीच्या गोष्टी आहे, समजा दान पुण्य हे ते सर्व बाकीच्या गोष्टी, पण पहिलं कर्तव्य आहे की भोजनदान. भिक्षू आपल्याकडे भोजनदानासाठी येत असतात. आपण भिक्षूंना दान पुण्य करत असतो, भोजनदान देत असतो. तर लोकांनी मात्र भोजन त्यांना देणं बंद केलं. आणि त्यामुळे ते विचार करतात की अरे, आपली तर परिस्थिती फार कठीण होत आहे. आणि पुन्हा मग ते समेट घडवतात, एकत्र येतात, आमच्यातला वादविवाद मिटला असं लोकांना सांगतात. पण लोकांचा नंतर काय मग विश्वास बसत नाही. मग लोक त्यांना काही तेवढा रिस्पॉन्स देत नाहीत. तर त्यांचा हा जो वर्षावासाचा कालावधी आहे, तो मात्र अत्यंत कठीण जातो. त्यांना भिक्षा मिळत नाही, त्यांची कठीण होते, त्यांची परेशानी होते. आणि अशाच अवस्थेमध्ये ते वर्षावास संपन्न करतात. इकडे भगवंत मात्र पारिलेक वनामध्ये जेव्हा येत असतात, तर पारिलेक वनामध्ये एक हत्ती जेव्हा भगवंताला भेटतो त्या वनामध्ये, तर तो हत्ती सुद्धा, म्हणजे त्याच्या समूहामध्ये, हत्तींच्या कळपामध्ये, कारण हत्तीचा समूह सुद्धा असतो, त्याचा सुद्धा एक मालक असतो, म्होरक्या असतो. तर त्याही कळपामध्ये वादविवाद होतो, भांडण होतो. आणि तो हत्ती सुद्धा त्यांच्यापासून दूर झालेला असतो. जेव्हा तो भगवंताला पाहतो, त्याला अत्यंत आनंद होतो. भगवंत त्या वनामध्ये असतात असं म्हटलं आहे.
साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे, 3 महिन्यापर्यंत तो हत्ती भगवंताची बघा सेवा करत असतो. भगवंताला तो फळं आणून देतो, भगवंताला तो केळी आणून देतो, म्हणजे झाडाचे जे काही फळं कंदमुळं वगैरे जे आहेत, तर तो भगवंताची खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सेवा करत असतो. असंही म्हटलं आहे की 3 महिन्यापर्यंत भगवंताला तो पाणी सुद्धा म्हणजे आणून देत असतो. म्हणजे सर्व एक शिष्य जशा प्रकारे सेवा करतो, अगदी तशाच प्रकारे बघा हत्ती 3 महिन्यापर्यंत भगवंताची बघा खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असतो. आणि सेवा करत असताना हे कृत्य एक माकड सुद्धा बघते. हे कृत्य एक माकड सुद्धा बघते. तुम्ही फोटो वगैरे बघितला असेल बघा कधी, म्हणजे युट्यूबला वगैरे नेटवरती, एक हत्ती भगवंताच्या समोर आहे, एक माकड, एक मधाचं पोळं भगवंताला म्हणजे देताना असा फोटो वगैरे आहे बघा इंटरनेटवरती. तर एक माकड सुद्धा पाहते, अरे हा हत्ती तर खूपच भगवंताची सेवा करत आहे. मग त्याच्या मनामध्ये सुद्धा असा भाव उत्पन्न होतो की आपण सुद्धा भगवंताला दिलं पाहिजे. आणि मग काय दिलं पाहिजे, तर त्याच्या मनामध्ये भगवंताला शहद दान करण्याची इच्छा होते आणि तो शहदाची काडी घेऊन येतो आणि भगवंताच्या समोर तो ठेवत असतो. भगवंत काही ती सेवन करत नाहीत, ग्रहण करत नाहीत. मग तो पुन्हा पाहतो, तर त्या पोळ्यामध्ये काही माशा शिल्लक असतात, काही पोळ्यांची माशांची अंडी शिल्लक असतात. तर पुन्हा मग तो हाताने पूर्ण काढून घेतो आणि तो पूर्णच्या पूर्ण गरा एका केळीच्या पानावरती तो काढतो आणि भगवंताला तो देत असतो. तर भगवंत त्याचं सेवन करतात, त्याला अतिशय आनंद होतो. त्याला एवढा आनंद होतो असं म्हटलं आहे की भगवंताने माझं म्हणजे दान स्वीकारलं, दान स्वीकारलं. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर तो अशा आनंदामध्ये उड्या मारत असतो आणि उड्या मारता मारता एका सुकलेल्या फांदीवरती तो उडी मारतो. ती फांदी तुटते, पडते आणि तो तिथे तो मृत्यूला प्राप्त होत असतो. असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये उल्लेख आहे की तो त्या पुण्यकर्माच्या बलाने म्हणजे सुगतीला प्राप्त झाला असंही म्हटलं आहे. नंतर हत्ती पुन्हा सेवा करतात भगवंताचे. वर्षावास मग हळूहळू संपन्न होतो. तर वर्षावास संपन्न झाल्यानंतर माता विशाखा, अनाथ पिंडक भंते आनंदाकडे जातात आणि आनंदाला म्हणतात की भंते, आम्हाला भगवंताचं दर्शन नाही झालं, आम्हाला खूप पुण्यकर्म करण्याची इच्छा होत आहे, आम्हाला भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा होत आहे, आम्हाला भगवंताला भोजनदान देण्याची इच्छा होत आहे. भंते आनंद, तुम्ही भगवंताला घेऊन या. असं जेव्हा माता विशाखा, अनाथ पिंडक भंते आनंदाला विनंती करतात, तर आनंद भंते म्हणते की ठीक आहे. आणि मग भिक्खूंची पण इच्छा होते उत्पन्न की अरे आपण भगवंताला भेटलं पाहिजे, कारण 3 महिन्यापासून भगवंत शहरामध्ये आले नाही, भगवंताचं दर्शन नाही झालं, भगवंताचा उपदेश आपण ऐकला नाही. तर 500 भिक्खू भंते आनंदासोबत पारिलियक वनामध्ये भगवंताला भेटण्यासाठी येत असतात. तर त्या वनाच्या म्हणजे किनाऱ्यावरती आल्यानंतर, वनाच्या जवळ आल्यावर भंते आनंद इतर भिक्षूंना म्हणतात की बघा, भगवंत 3 महिन्यापर्यंत एकांतामध्ये राहिलेले आहे आणि त्यामुळे आपण सर्वच्या सर्व जर गेलो तर ते काही योग्य होणार नाही. मी पहिले एकटा जातो, भगवंताची मनाची मानसिकता का आहे हे मी बघतो आणि त्याच्यानंतर मात्र मी पुन्हा तुम्हाला बोलवण्यासाठी येतो. भंते आनंद भगवंताला भेटण्यासाठी त्या नगरामध्ये येत असतात. हत्ती जेव्हा पाहतो की कोणीतरी भिक्षू भगवंताकडे येत आहे, तो लगेच एक लाकूड घेतो आणि भंते आनंदाला मारण्यासाठी धावत असतो. तर भगवंत म्हणे की पारिलेक असं करू नको, अरे त्याला तर कुणीच अडू शकत नाही, कारण तो तर बुद्धाचा उपस्थापक आहे, तो तर बुद्धाचा सेवक आहे, त्याला कोणीही अडू शकत नाही. तर हत्ती त्याला येऊ देतो. हत्ती विचार करतो, हा जर विनयधारी जर भिक्षू असेल तर तो भगवंताच्या आसनावरती बसणार नाही, हा जर विनयधारी भिक्षू नसेल तर याला मात्र मी मारल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करतो पारिलेख हत्ती. मग ते आनंद विनयधारी असतात, येतात, भगवंताला वंदन करतात. वंदन केल्यानंतर जे आसन असतं त्या आसनावरती बसतात आणि भगवंतासोबत ते वार्तालाप करत असतात. भगवंताचं कुशलक्षेम विचारतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, आता आपण विहारामध्ये चलावं. भगवान बऱ्याच जे दिवसापासून लोकांची इच्छा आहे की भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंताला दान दिलं पाहिजे. भगवान श्रेष्ठींची इच्छा आहे, सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे, भगवान आपण नगरामध्ये चलावं. भगवंत म्हणजे आनंद तुम्ही एकटेच आलात, तर ते म्हणतात की नाही भगवान, 500 भिक्खू माझ्या सोबत आहे. मग कुठे आहेत,
तर ते वनाच्या बाहेर आहेत. मग त्या सर्वच्या सर्व भिक्खूंना आनंदमती घेऊन येतात, ते सुद्धा वंदन करतात. मग 500 भिक्षू तिथे राहिल्यानंतर मग भगवंत आनंदासोबत जात असतात. हत्ती मग पारलेख जो काय हत्ती आहे, म्हणजे पारलेख म्हणा तो जो हत्ती आहे, तो हत्ती भगवंताच्या समोर जातो, भगवंताचा चिवर तो पकडतो. चिवराला काय तो भगवंताला चिवराचं पकडलं तर भगवंताला जाऊ देत नाही. मग आनंद म्हणते की भगवान हा हाती असं का करत आहे, तर भगवंत असे म्हणतात की त्याचा स्नेह माझ्या प्रती निर्माण झालेला आहे आणि त्याला तुम्हाला सर्वांना भोजनदान देण्याची इच्छा आहे, तर त्यामुळे आपल्याला आजच्या दिवस इथेच राहावं लागेल, आपण उद्या मात्र इथून निघून जाऊ. तर असं म्हटलं आहे बघा, 500 भिक्खूंना पुरेल एवढं अन्न तो हत्ती एका दिवसामध्ये जमा करत असतो. सर्वांना तो दुसऱ्या दिवशी भोजन देतो आणि मग सर्वच्या सर्व भिक्खू जात असतात. पारले पुन्हा पुन्हा भगवंताला म्हणजे जाऊ नये अशी विनंती करतो, पण भगवंत असे म्हणतात की मी इथे कितीही दिवस राहिलो, मी इथे कितीही वर्ष राहिलो, तर तू काय मात्र दुःखमुक्त होऊ शकत नाही, कारण तू प्राणी आहे. ऐक ना, मनुष्य प्राणी कितीही सेवा करत असेल, प्राणी कितीही चांगलं वागत असेल, परंतु तो काय दुःखमुक्त थोडा होणार आहे, त्याला विवेक थोडा आहे, त्याला प्रज्ञा थोडी आहे, तर तो होणार नाही. भगवंत मात्र त्याला तसं बोलतात आणि भगवंत भिक्खू संघासह निघून जातात. परंतु असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की भगवंत गेल्यामुळे हत्तीला अतिवस दुःख होत असते आणि भगवंत गेल्यानंतर काही दिवसामध्ये ते सुद्धा म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असतो. इकडे जेव्हा भगवंत श्रावस्तीमध्ये येतात, तर श्रावस्तीमध्ये आल्यानंतर जे भिक्षू असतात, जे कोशांबीचे, त्यांनाही कळतं की भगवंत श्रावस्तीमध्ये आले. मग ते भिक्षू विहारामध्ये भगवंताला भेटण्यासाठी येत असतात. तर भेटण्यासाठी आल्यानंतर अनाथ पिंडक सुद्धा, माता विशाखा सुद्धा भगवंताला विचारते की भगवान ते कोणते भिक्षू आहेत की ज्या भिक्षूंनी तुमचं सुद्धा ऐकलं नाही. भगवान असे कोणते भांडखोर भिक्षू आहे की ज्यांनी भगवंताचं ऐकलं नाही, भिक्षूंचं ऐकलं नाही, उपासकांचं ऐकलं नाही. तर मग जेव्हा कळतं, कारण बोट दाखवतात की हे भिक्षू आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था वेगळी होत असते, व्यवस्था वेगळी करतात. ते भगवंताला क्षमा मागतात की भगवान आमच्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे, त्यामुळे पुन्हा आम्ही असं करणार नाही. भगवंताला अभिवचन देतात आणि अभिवचन देऊन भगवंत पुन्हा सुद्धा त्यांना उपदेश करतात की अशा म्हणजे मग हा उपदेश भगवंताला अनुसरून करतात की परेचनं विजानंती मय्य मेथ यमामसे एच तथ्य विजानंती ततो संबंधी मेधगा. मूर्ख लोक, अज्ञानी लोक, अडाणी लोक जाणत नाहीत, समजून घेत नाहीत की आपण या संसारामध्ये जगणार नाही आहोत, आपण या संसारातून निघून जाणार आहोत. आणि संसारामधून निघून जात असल्यामुळे मनुष्याने भांडण, वाद विवाद, तंटा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टीमध्ये मनुष्याने कधीही आपला वेळ वाया घालू नये असं भगवंताने म्हटलं आहे. भिक्षूंना वेगवेगळ्या प्रकारच्या जातक कथेच्या द्वारा भगवंत उपदेश करतात, त्यांना सांगतात की याचे परिणाम काय होतात. अगोदर सुद्धा भगवंत समजून सांगतात, पुन्हा सुद्धा भिक्षूंना भगवंत समजून सांगतात की आपण कधीही वाद विवाद, भांडण, तंटा करू नये. कारण आपण दुसऱ्यांना धम्माचा उपदेश करतो, आपण दुसऱ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो, आपण प्रेमाने आपुलकीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रेमाने आपुलकीने जर आपण जीवन जगलं आणि तशा पद्धतीने आपल्या जीवनाची दिनचर्या जर आपण घालवली, तर कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्याला होणार नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, अज्ञानपणामुळे, अडाणीपणामुळे मनुष्य स्वतःच्या जीवनाला समजून घेत नाही की आपलं जीवन तर क्षणभंगुर आहे, आपलं जीवन तर परिवर्तनशील आहे, केव्हा कधी कुठे काय होईल हे सांगता येत नाही. आणि अशा पद्धतीने समजून घ्या. आपण बघा, स्वतःच्या जीवनाला जर समजून घेतलं नाही, म्हणजे स्वतःचं महत्व, स्वतःच्या जीवनाचं महत्व जर आपल्याला कळालं नाही, कारण भगवंत असे म्हणतात की प्रत्येक क्षण हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आज गेलेला क्षण पुन्हा उद्या येणारा नसतो, आज गेलेला जो वेळ आहे तो वेळ उद्या येत नसतो. आणि त्यामुळे प्रत्येक क्षण केवळ आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये, दुःखमुक्तीसाठी प्रत्येक क्षण आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, चांगल्या प्रकारची पुण्यकर्म आपण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. कारण या संसारामध्ये वाद विवाद, भांडण, तंटे अशा प्रकारे जेव्हा जेव्हा मनुष्य
या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये पडत असतो, तर त्या मनुष्याला सुख कधीही प्राप्त होत नाही. तो नेहमी दुःखी असतो, तो नेहमी कष्टी असतो, तो नेहमी बेचैन असतो. आणि ही जी दुःखाची भावना आहे, ही जी वादाची भांडणाची भावना आहे, वादविवादाची भावना आहे, तर ही संपणारी नसते. कालच्या देशनेमध्ये सुद्धा आपण बघितलं की हे बिलकुल संपणार नाही आहे. हे पिढी दर पिढी हे चालूच असतं, दर पिढी हे चालूच असतं. आणि अनंत काळापर्यंत बघा, मनुष्य अशा प्रकारच्या या वैरत्वाला निभावण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जो बुद्धिवान मनुष्य आहे, जो स्मृतिवान मनुष्य आहे, जो प्रज्ञेला आपल्या जागरूक करतो, आपल्या स्वतःच्या जीवनाला जो मनुष्य समजून घेतो की अरे, हे जीवन तर माझं क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, कधी केव्हा कुठे काय माझ्या जीवनाचं होईल हे मला सांगता येत नाही. आणि अशा प्रकारची भावना करून बघा, तो स्वतःमध्ये असणारा जो वैरत्वाचा भाव आहे, द्वेषाचा भाव आहे, रागाचा भाव आहे, अहमपणेचा भाव आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला बघा तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जिथे राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, तर अशा मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या सद्गुणाला स्थान नसते. ज्यांच्या चित्तामध्ये राग आहे, तर तो मनुष्य नेहमी क्रोधी असतो आणि क्रोधाने तो अहंभावनेने कर्म करत असतो आणि तो कर्म त्याला दुःखाकडे घेऊन जाणारे असतात. आणि त्यामुळे रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला या कर्मांना जर आपण नष्ट केलं, तर मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, प्रेमभाव, जिव्हाळा आपल्या चित्तामध्ये बघा निर्माण होत असतो. म्हणजे सद्गुणाला जर तुमच्या चित्तामध्ये स्थान द्यायचं आहे, सद्गुण जर तुमच्या चित्तामध्ये तुम्हाला निर्माण करायचा आहे, तर या बाकीच्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. कारण जोपर्यंत या सर्व प्रकारच्या गोष्टींचा आपण त्याग करत नाही, त्याला नष्ट करत नाही, त्याला नाहीसं करत नाही, तोपर्यंत बघा निर्वाणगामी सुखाची अवस्था आपण कधी प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने भिक्षूंना बघा हा उपदेश दिला की भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा अत्यंत शांतपणे, संयमाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे वाद विवाद, भांडण, तंट्याला फार मोठं काही कारण लागत नाही. अगदी कारण क्षुल्लकच असतं, एकदम छोटंसं कारण असतं. आणि त्या छोट्याशा क्षुल्लक कारणावरून सुद्धा मनुष्य भांडण करतो, वाद करतो, विवाद करतो, तंटा करतो आणि पुन्हा 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 मनुष्य बघा दुःखामध्ये पडत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण या कर्माला जाणावं, आपल्या स्वतःच्या कुशल कर्माला जाणावं, पुण्यकर्माला जाणावं. आणि स्वतः मी कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं कुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही, अशा प्रकारची भावना बघा आपण मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी हा जो भगवंताने उपदेश दिला, परे चनंग विजानंती मय्यमेथ यमामसे एच तथ्य विजानंती ततो संमंती मेधगा. मूर्ख लोक, अज्ञानी लोक जाणत नाहीत की आम्ही या संसारामध्ये कायमस्वरूपी राहणार नाही, आम्ही एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहोत. परंतु प्रज्ञावान मनुष्य जाणतो आणि जाणल्यामुळे त्याचे सर्व प्रकारचे दुःख नष्ट होत असतात, नाहीसे होत असतात. अशा प्रकारचा हा उपदेश भगवंताने दिला. त्यामुळे आपण सुद्धा या उपदेशाला जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी एवढीच धम्मदेशना देऊन ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. उद्याच्या भागामध्ये आपण पुढील गाथा आणि कथेच्या संदर्भामध्ये देशना श्रवण करूया. ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.